शिवसेनेच्या पक्षामार्फत मी या ठिकाणी बाळासाहेब भवनमधून घेतोय। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काल जी शिवाजी पार्कवर महासभा झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टींचे खुलासे देखील केलेले आहेत। पण हे खुलासे करत असताना मराठीच्या मुद्द्यावर ज्या काही गोष्टी मांडल्या जातात आणि त्याच्यातनं मतं मिळवण्याचा जो प्रयत्न केला जातो त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याचा साक्षीदार मी स्वतः होतो ती म्हणजे हिंदीची सक्ती। काल ज्याचा उल्लेख माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केला की हिंदीची सक्ती कोणी केली तर त्या सरकारमध्ये मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि तो अहवाल ज्यावेळी रघुनाथ माशेलकर साहेबांनी सबमिट केला कॅबिनेटमध्ये तो जो फोटो आहे त्याच्यामध्ये मास्क लावलेला मी देखील आहे आणि म्हणून त्याच्या मागची पार्श्वभूमी पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळावी, मुंबईकरांना कळावी आणि मग मुंबईकरांनी समजून घ्यावं की हिंदीची सक्ती करणारे नक्की कोण आहेत। मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन रघुनाथ माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी नेमली, गठीत केली। त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना इन्क्लूड केलं। त्याचं नाव देखील काल मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय आणि काल जो उल्लेख माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केला त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आज मी जो मराठीतनं तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यामध्ये स्पष्ट हा अहवाल देखील मी तुम्हाला सगळ्यांना दिणार आहे कारण पुढचे 2 दिवस मराठीवर जी काही चर्चा होते त्याच्यामुळे मराठीला बाधक काम कोण करतंय हे याच्यातनं लक्षात येईल आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे उच्च व तंत्रशिक्षण विभागामध्ये किंवा शालेय शिक्षण विभागामध्ये किंवा अंगणवाडी बालवाड्यांमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आल्यानंतर काय काय बदल करावे हा अहवाल माशेलकर साहेबांनी मांडला। त्याच्यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा असा मांडला की जेवढ्या शिक्षण संस्था आहेत म्हणजे जेवढ्या शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, विद्यापीठ आहेत तिथं मराठीतून अध्ययनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण विकसित केले गेले आहे, म्हणजे ते ऑलरेडी धोरण आहे। त्याचप्रमाणे 1ली ते 12वी पर्यंत इंग्रजी आणि हिंदीचे अध्यापन अनिवार्य केले पाहिजे। आता अनिवार्य याला इंग्रजीमध्ये शब्द काय तर कंपल्सरी केलं पाहिजे। कंपल्सरी म्हणजेच काय, सक्तीचं केलं पाहिजे आणि त्याच्या पुढचं वाक्य आहे ते त्याच्यापेक्षा भयानक आहे। आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 ते 4 वर्षातही इंग्रजीबरोबर हिंदी कंपल्सरी केलं पाहिजे, अनिवार्य केलं पाहिजे। हा अहवाल कोणाचा आहे? त्या सरकारमध्ये हा अहवाल माझ्याकडे आहे आणि म्हणून हिंदी कुठेही आमच्या सरकारनं सक्ती केलेली नसताना देखील एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा जो उद्देश होता तो त्यांचा असफल झालाय आणि म्हणून मुंबईकरांना कळलं पाहिजे की हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय हा युबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना झालेला होता। ती सक्ती बाजूला करून ऐच्छिक करण्याचं काम हे आमच्या सरकारनं केलं, परंतु कालही दोन्ही नेत्यांनी सांगितलं की मराठीचीच सक्ती ही महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे। मुंबई तोडण्याच्या बाबतीमध्ये देखील भूमिका दोन्ही नेत्यांनी सांगितली, पण 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिका आल्यानंतर याच्या पलीकडची भाषणं देखील झाली नाहीत ही माझ्यापेक्षा सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना माहिती आहे। कारण मराठीचा मुद्दा काढायचा, मराठीचा मुद्दा काढत असताना अदानींचा जप करायचा। परवाची सभा जी होती ही विचार मांडण्यापेक्षा अदानींच्या जप करण्याची होती। किती वेळा अदानींचं नाव घेतलं। आता अदानी हे विकासक असावे धारावीचे हा निर्णय कोणी घेतला? हा निर्णय देवेंद्रजी फडणवीस किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला नाही, याच लोकांनी घेतला। खरं तर ही अपेक्षा होती मनसेकडनं की अदानींना हे टेंडर देण्यासाठी पहिलं टेंडर तुम्ही का रद्द केलं हे मनसेनं पहिलं युबीटीला विचारायला पाहिजे होतं, त्याच्यातनं अनेक खुलासे झाले असते। त्याच्यामुळं उद्योजक जे आहेत, आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी सांगतो की मराठी उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी स्टार्टअप योजना जी आहे ती मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जी आहे 1 कोटीपर्यंतची 50 लाखाची त्याची परिस्थिती काय आहे त्याची आकडेवारी पण तुम्हाला मी सांगतो। 3.5 वर्षापूर्वी
2 वर्षामध्ये फक्त 7,000 मराठी उद्योजक उभे केले गेले. पण या 4 वर्षामध्ये सुमारे 62,000 मराठी उद्योजक स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम उद्योग विभागानं केलं, म्हणजेच मराठी माणसासाठी काम केलं. 40 लाख मराठी माणसांना एमएमआर रिजन किंवा एमएमआर रिजनच्या बाहेर पाठवण्याचं काम यांनी केलं. तर या 5 वर्षामध्ये या 40 लाख मराठी माणसांना पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणण्याचं काम महायुती करणार आहे. हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. आणि भाषणाची पातळी काय, म्हणजे दुःख एवढ्याच आहे की मी देखील मराठी आहे, राज्याचे मुख्यमंत्री देखील मराठी आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील मराठी आहेत. असं असताना मुख्यमंत्र्यांच्या आईवडिलांचा उद्धार करणं ही कसली संस्कृती आहे? एकीकडे मराठी माणसाचं कौतुक आपण सांगतो, मराठी माणसाबद्दल किती जिव्हाळा आहे, किती कनवाळा आहे हे आपण सांगतो, आणि मुख्यमंत्र्यांच्या आईवडिलांबद्दल बोलणं हा काय मराठीचा संस्कार असू शकत नाही. मराठी माणूस हा संस्कारित आहे आणि संस्कारित माणसानं अशा पद्धतीनं बोलणं म्हणजेच काँग्रेसचा वाणलाय गुण लागलाय, काय म्हणेन आपलं वाण नाही गुण लागलाय, तशा पद्धतीचा हा प्रकार आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या काही गोष्टी परवाच्या सभेमध्ये झाल्या त्याला उत्तर देण्यासाठी कालची सभा नव्हती, तर वस्तुस्थिती सांगण्यासाठी कालची सभा होती. आमच्या नेत्यांनी कुठेही कोणाचे आईवडील न काढता, कोणाची बदनामी न करता, कोणालाही शिवीगाळ न देता या संदर्भातली सभा पार पाडली. हा या दोन्ही नेत्यांचा मोठेपणा आहे. आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद झाली आणि सगळी विमानतळं अदानींना दिलेली आहे अशा पद्धतीची एक पत्रकार परिषद झाली. मला असं वाटतं की आता काही लोकांनी प्रचाराचा मुद्दा सोडून अदानीकडेच वळलेले आहेत. आता अदानीजींना देखील आम्हाला विनंती करायची, काय नक्की त्यांचं म्हणणं एकदा ऐकून घ्या. कारण जे धारावीचं टेंडर अदानींना देतात, जे अदानींच्या विमानातनं फिरतात, त्यांनाच एवढी अदानींची काळजी काय किंवा अदानींची अलर्जी काय, जे अदानींना जेवायला बोलवतात त्यांच्याकडे जेवायला जातात. मला असं वाटतं हे सगळं जे चाललेलं आहे हे फक्त मतासाठी चाललेलं आहे. उद्योगधंद्यांना ताकद द्यायची जर असेल, उद्योजकांना जर ताकद द्यायची असेल, तर उद्योजक कुठच्या समाजाचा आहे, कुठच्या प्रांतातला आहे, कुठच्या देशातला आहे, याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि तरुणींना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी उद्योजक या ठिकाणी आले पाहिजेत. आणि आउट ऑफ द वे जाऊन कुठेही उद्योग विभाग किंवा महाराष्ट्र शासन अदानींच्या मागे आर्थिक ताकद उभी करते असं कुठेही झालेलं नाही. फक्त अदानींच्या नावानं टाहो फोडून आपण मराठी माणसाचे उद्धार करते आहोत हे दाखवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न फक्त निवडणुकीच्याच वेळी काय येतो हा देखील प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये यायला लागलेला आहे. त्याच्यामुळे मराठी माणूस हा टिकला पाहिजे आणि तो मुंबईतच टिकला पाहिजे ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे, देवेंद्रजींची भूमिका आहे, आठवले साहेबांची भूमिका आहे. त्याच्यामुळे 16 तारखेला जो रिझल्ट लागेल, किती यांनी बोंबाबोंब केली तरी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकलेला असेल हे पुन्हा एकदा मला ठामपणाने इथं सांगायचं आहे. भाषा को लेके हिंदी लैंग्वेज की जो सख्ती हुई है, ऐसा जो कुछ झूठ बोला जाता है उसका कागज मेरे हाथ में है. तब मैं हायर एजुकेशन मिनिस्टर था, दादा भुसे जी नहीं, मेरे ख्याल से दीपक केसरकर जी शालेय शिक्षण मंत्री थे और तत्कालीन मुख्यमंत्री यूबीटी के जो पक्ष प्रमुख हैं उन्होंने एक समिति गठित की थी. उसके चेयरमैन डॉक्टर माशेलकर सर थे और माशेलकर सर ने जो अहवाल दिया है उसमें स्पष्ट ऐसे लिखा है कि मराठी की तरह हिंदी की भी सख्ती करनी चाहिए, हिंदी भी कंपलसरी करना चाहिए. और ये जो अहवाल था वो स्वीकारने वाले यूबीटी के पक्ष प्रमुख ही थे. अभी वो बोल रहे हैं कि हिंदी की सख्ती हमने की है, तो हिंदी की सख्ती करने का सवाल ही नहीं है. मराठी की ही सख्ती, मातृभाषा की, माय बोली की ही सख्ती महाराष्ट्र राज्य में हमने की है. खासकर हम देखते हैं कि कल सभा हुई, सभा के बाद कुछ वीडियोस वायरल हो गई. इसमें ये क्लेम किया जा रहा है कि कुछ आपकी सभा में गर्दी नहीं थी, उनकी सभा में बहुत ज्यादा भीड़ थी. ये जो सचमुच ऐसी स्थिति थी या कुछ नैरेटिव है, क्या लगता है? मेरे ख्याल से अभी ये सवाल मुझको पूछने से ज्यादा आपके सहकारी वहां थे, कितनी भीड़ थी, कितने लोग थे, आप सबने देखा है. अभी एआई का भी जमाना है, लेकिन मेरे पास उनकी सभा के भी फोटो है, कैसी कुर्सियां खाली थी. लेकिन हमारी सभा जो थी वो मुंबईकर लोगों की थी और उनकी सभा जो थी वो महाराष्ट्र की शिवसेना और मनसेना की सभा थी. कुछ ऐसी वीडियोस आ रहे हैं
सीसीटीवी कैमरा मोबाइल वीडियो जिसमें एनवेलप में कैश देखकर गया जा रहा है। कांग्रेस लगातार 2 या 3 वीडियो में ट्वीट किए जिसमें महायुति की पार्टियों पे एलिगेशन कर रहे हैं कि चुनाव से पहले, वोटिंग से पहले हारने वाले ऐसे ही करते हैं। लेकिन उन्होंने बकायदा वीडियो ट्वीट किया। वीडियो में नहीं, वो कैसे समझाएंगे कि वो हमारे कार्यकर्ता है? उन्होंने भी डमी खड़े कर लिए थे, तो हम कैसे पता चलेगा? क्योंकि कांग्रेस की ये टेंडेंसी है, जब चुनाव में वो हार जाते हैं, यूबीटी जब चुनाव में हार जाती है, तो कौन सा तो रीजन आगे लाना चाहिए। ईवीएम का था, बैलेट चाहिए था, ये सब रीजन वो आगे लेते, लेकिन कांग्रेस और यूबीटी का पराभव निश्चित है। तो क्या आप उनके ऊपर लीगल एक्शन लेंगे क्योंकि बकायदा वीडियो ट्वीट कर रहे हैं और पार्टी का नाम वो हम जानकारी ले रहे हैं अभी। सर दूसरा सवाल ये कि खासकर चुनावी दौर है, नेताओं के भाषण चल रहे हैं, इसमें नीतीश राणे खासकर जिस तरह की बयान दे रहे हैं कि महाराष्ट्र में सिर्फ जय श्री राम बोलने वाले ही चलेंगे, आई लव मोहम्मद बोलने वाले चलेंगे नहीं, सरपंच से जुदा बोलने वाले चलेंगे नहीं, उसका जवाब भाजपा के प्रवक्ता देंगे। नहीं, उसका जवाब जो है वो भाजपा के प्रवक्ता देंगे। जो वंदनीय बाला साहब का विचार था, जिसका महाराष्ट्र के ऊपर प्रेम है, जिसका देश के ऊपर प्रेम है, वो देश प्रेमी है, इतना हम जानते हैं। ऐसे बयानों से आप लोग को भी फर्क पड़ता है? नहीं, मैंने बोला ना, उसका जो कुछ जवाब देना है वो बीजेपी के प्रवक्ता देंगे, लेकिन हमारी पॉलिसी वंदनीय बाला साहब के विचार की है। बाला साहब जो बोलते थे कि जिसका प्रेम महाराष्ट्र पे है, जिसका प्रेम देश पे है, वो देश प्रेमी है। ऐसे के बयानों से आप लोग डैमेज हो, आप लोग को नहीं, हम बीजेपी के साथ बात करेंगे ना। लाडली बहन स्कीम को लेकर सर इलेक्शन अभी वो मैं मराठी में पहले बोलता हूं और बाद में हिंदी में बोलता हूं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 1.5 वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी सुरू केली। त्या दिवसापासून ही योजना बंद पडावी यासाठी युबीटीनं आणि काँग्रेसनं अथक प्रयत्न केले, त्याच्यामध्ये ते अयशस्वी झाले। खरं तर ही योजना आचारसंहितेच्या अगोदर सुरू झालेली आहे, त्याचा आणि आचारसंहितेचा काही संबंध नाही, परंतु सुप्रीम कोर्टानं जो दिलेला निर्णय आहे तो निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल, कारण शेवटी न्यायालयानं दिलेला तो निर्णय आहे। परंतु हे जरी असलं तरी युबीटीची आणि काँग्रेसची नियत काय आहे हे आता महिला भगिनींना महाराष्ट्रातल्या कळलं असेल। आज फक्त निवडणुकीसाठी ते कोर्टात गेलेत आणि तुमच्या पैशाला त्यांनी स्टे आणलाय। भविष्यामध्ये ते पुन्हा एकदा तुमची योजना बंद करायला कोर्टात जाऊ शकतात। त्याच्यामुळं महिला भगिनींना मला आवाहन करायचं आहे की ज्यांनी हे कटकारस्थान केलं त्या युबीटी आणि काँग्रेसला प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमधनं बाजूला ठेवावं। ही योजना कधीही बंद होणार नाही, हा शिवसेनेमार्फत माननीय एकनाथ शिंदे साहेबांमार्फत दिलेला मी शब्द आहे। यही सवाल था ना। जब से मुख्यमंत्री लाडली बहन योजना शुरू हुई तब से ही यूबीटी और कांग्रेस ने ये पैसे हमारे जो बहना है उनकी तक नहीं पहुंचे, इसलिए प्रयास किया था। कोर्ट में भी गए थे और ये वापिस अभी सुप्रीम कोर्ट में जाकर मेरे ख्याल से 3-4 महीने के लिए उसको स्टे आया है। मेरी विनती है सब बहनों से कि जिन्होंने ये योजना बंद करने का प्रयास किया, अभी भी उनके जो पैसे हम देने वाले थे उसको स्टे दिया है, उस लोगों को यानी यूबीटी को और कांग्रेस को स्थानिक स्वराज्य संस्था में मतदान नहीं करना चाहिए, हमारी विनती है। सर, चुनावी माहौल के बीच में अमित ठाकरे का एक बयान जो है वो वायरल हो रहा है। बयान ये है कि अगर उनकी सत्ता आती है बीएमसी में तो वो ये कह रहे हैं कि जो बाहर से जो ट्रेनें आ रही हैं हम उनको बंद कर देंगे। इस बरस का सबसे अच्छा जोक है ना ये, आती है तो इसमें मैंने पहली बार कहा था, मैंने खुद कहा था कि यूबीटी वाले जो मनसे वाले हैं उनको आगे नहीं आने देंगे और सबसे डैमेज इस इलेक्शन में एमएनएस होगी। दूसरा है कि जिले में आपने नगर निगम चुनाव में आपने कुछ तृतीय पंथियों को भी टिकट दिया हुआ है, जो काफी दमखम से वहां लग रहा है। फिर महामंडलेश्वर पार्वती है, नीलू है, लग रहा है कि जो अब तक का ट्रेंड था प्रस्तावितों को टिकट दिया जाए, उसको तोड़ते हुए आप लोगों ने किया है और वहां पे नहीं, ये सर्वसमावेशक टिकट देने का तरीका है। उसके आगे जाके मैं अभी और एक टिकट के बारे में आपको समझाता हूं। बंबई में हमारी एक कैंडिडेट है सुवर्णताई गवस। वो इतनी सर्वसामान्य कैंडिडेट है कि जो रास्ते के बाजू में बैठ के अभी भी सब्जी बेचती है, उसको लेके महानगर पालिका में भेजने वाले माननीय एकनाथ शिंदे साहब है।
इसलिए ये जो टिकट बंटवारे का मामला है वो किसी के बेटे को देना चाहिए, किसी के लड़की को देना चाहिए, ऐसा एकनाथ शिंदे साहब ने नहीं किया है। सर्वसामान्य जो लोग हैं उनको भी हमने टिकट बांटे हैं। सर, इलेक्शन कमीशन में सरकार बोलती है कि मैक्सिमम लोग घर से बाहर निकल कर आकर वोटिंग करें। आपने बोला है कि लाडली बहन जो पोस्टपोन हुआ है, जिस पार्टी की वजह से हुआ है वो उस पार्टी को वोट ना करें, तो ये इस तरीके के स्टेटमेंट। सर मैंने क्या बोला, वोटिंग मत करो ऐसा नहीं बोला आप लोगों ने तो मैंने बोला जिन्होंने आपको तकलीफ दी है उनको वोट मत करो। मैंने ऐसा कभी भी नहीं बोला कि आप वोटिंग। जिससे तकलीफ थी, आप लोगों ने स्कीम बंद तो नहीं की है, स्कीम सुनो, पोस्टपोन हुई है। मेरा स्टेटमेंट ऐसा है, मैं जो वापिस कर रहा हूं, जिन लोगों ने हमारी लाडली बहना को तकलीफ की है, तकलीफ दी है, उनके पैसे अटकाए हैं, उनसे हमारी विनती है कि जो आपको भावबीज देने वाले हैं उनको वोटिंग करो, इनको मत करो। मैंने वोटिंग को मत आओ ऐसा कहीं भी और कभी भी नहीं बोला है। सर दूल्हे का सवाल थोड़ा सा अच्छा है कि आपने प्रस्तापितों को देते इनको दिया, एक तारीख परिवर्तन किए वहां पे डाला चल रहा है, लग रहा है कि परिवर्तन होगा कि आपने हटके। नहीं ठीक है, ये तो मतदार तय करेंगे कि किसका परिवर्तन करना है, किसका परिवर्तन नहीं करना है, ये तो डेमोक्रेसी है। तो मैं अभी नहीं कह सकता कि कौन किसका परिवर्तन कर रहा है, लेकिन बंबई में परिवर्तन हो रहा है, मुंबई में परिवर्तन हो रहा है, यहां महायुति का ही महापौर बनेगा। सर डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी आपल्या सामने आले पाहण्यानंतर अनेक ठिकाणी आहे ते पैसे वाटपाचा आरोप आहे तो केला जातोय, पण कल्याण डोंबिवलीमध्ये युती आहे। परंतु आमने सामने आलेल्या ज्या ठिकाणी पैसे वाटपाचा आरोप आहे तो देखील करू। तर पण शिवसेना भाजप युतीच आहे ना। पण पैसे वाटण्याचा आरोप जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ सर्क्युलेट होत आहे त्याच्यावर। म्हणजे माझा मुद्दा असा आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये जर शिवसेना आणि भाजप युतीमध्ये लढत असेल तर त्यांनी पैसे वाटले आणि आम्ही पैसे वाटले तर युबीटी यांचं म्हणताय का तुम्ही, युबीटीचं म्हणताय? भाजप आणि नाही तिथं प्रश्नच येत नाही, कारण तिथं आम्ही एकत्रच लढतोय। पदाधिकारी समोरासमोर येत आहेत, काही अंतर्गत वाद आहे का? ज्या पदाधिकारी ते जिवंतपणाचं लक्षण आहे। सर पण एक मिनिट, पैसे जास्त जिवंत आहे, खूपच हळवा आहे। ज्या ठिकाणी तुमच्या भाषेत हाणामारी आणि आमच्या भाषेत वादविवाद होत असेल ते आमच्या महायुतीचं जिवंतपणाचं लक्षण आहे। काल देखील मुंबईमध्ये असेल किंवा मग एमआरआय कमिशनला काही उच्च पदाधिकाऱ्यांनी आहे ते पैसे पकडलेले होते। जो पैसे पकडलेला व्यक्ती होता तो राहुल नागरकर यांचा संबंधितला होता असं देखील त्यांनी आरोप केलेला आहे। या संदर्भात त्या वॉर्डमध्ये जी लढत आहे मैत्रीपूर्ण लढत आहे, त्याच्यामुळे ज्या गोष्टी होत आहेत ते मैत्रीपूर्णच होत आहेत, ते पण मैत्रीपूर्णच होत आहेत ना। त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, जिथं मैत्रीपूर्ण आहे तिथं सगळं मैत्रीपूर्णच चाललंय। परंतु एकीकडे कालच राज ठाकरे देखील ठाण्यामध्ये सांगितले की आरोप करणारे आणि त्यांना पकडून देणारे हे दोघंही महायुतीमधलेच आहे। बघा ते काय बोलले याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगू का, मनसे ही राजसाहेबांची आहे। तुम्ही 15 दिवसापूर्वीची माझी मुलाखत काढून बघा। मी 15 दिवसापूर्वी असं सांगितलं होतं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कुठच्या भावनेतनं 3.5 वर्षापूर्वी उठाव केला आणि कशासाठी केला याची थोडीफार प्रचिती मनसेला आता येईल। आणि मी त्याचं उदाहरण तिकीट वाटप दिलं होतं। मनसेनं 84 जागेची मागणी केली होती, त्यांना फक्त 52 जागा मिळाल्या। त्याच्यामुळे युबीटी काय आहे त्यांना पण कळलेली आहे, पण आता त्यांच्याकडे पण नाईलाज नसल्यामुळे ते बोलत आहेत, कारण ते शेवटी एकत्र लढतायत। 84 वरनं ते 52 वर आले आणि आमचा आकडा फेक नरेटिव्ह म्हणून 52 करत होते, आम्ही 91 वर गेलो। तुम्ही भरपूर प्रयत्न केला होता, सगळं होण्याआधीच तिथे जाणे होतं। प्रयत्न प्रत्येक गोष्टीला करावा लागतो ना, प्रयत्न प्रत्येक गोष्टीला करावा लागतो। संघटना सुद्धा वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, लोकांमध्ये जावं लागतात। नुसतं भाषण करून एकदाच मोठ्या सभेमध्ये संघटना वाढत नाही, मतं पडत नाहीत। बरोबर।